नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात आत्तापासूनच पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवायला सुरुवात झाली आहे। भोकर तालुक्यातील चिंचाळा इथल्या ग्रामस्थांचा अख्खा दिवस पाणी भरण्यात जात आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याची टंचाई ही कायमस्वरूपी मिटवण्याची मागणी केली आहे। गावातील टंचाईवर मात करण्यासाठी एक विहीर प्रशासनाने अधिकृत केली, मात्र या विहिरीने तळ गाठलाय आणि पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना मात्र संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो। त्यामुळे रोज मजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्याचबरोबर गावासाठी एकमेव असलेल्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याने आरोग्याचा प्रश्न आता गंभीर झाल्याचा दावा स्थानिकांनी केला। या गावात जवळजवळ 10 ते 20 वर्षापासून पावसाची पाण्याची परिस्थिती हेच आहे। ज्यावेळेस जिल्हा परिषदेची पाईपलाईन रेणापूरून भेटत गेलं पाणी, ते पाणी चांगलं भेटत गेलं, पण ते पाईपलाईन बंद पडली तेव्हापासून गावाची समस्या पाण्याची हेच आहे। सगळे येतात जातात, तहसीलदार येते, सगळे येतात, मंत्र्यापासून जातात, अशोकराव साहेबापासून जातात, पण इथं पाण्याचं काहीच झालेलं नाही आतापासून। तर आमच्या गावात प्रॉब्लेम असा आहे की बाया सकाळी उठतात आणि त्यांनी 9 ते 10 वाजेपर्यंत एकाच विहीर बारी लागते न लागते त्यांनी पाणी भरत बसतात आणि 10 वाजेशी त्याच्या पाण्याचं सरत नाही। तर रोज मजुरी कशी करावं, त्यांनी काय खावं आणि जे काय त्याचे हप्ते घेतील ते कसे फेडावं, कशा प्रकारे फेडावं, याच्या तर आमचं म्हणणं दुसरं काहीच नाही, फक्त या 2 या 3 विहिरीमध्ये चांगली व्यवस्थित पाण्याची सोय करा।